महाकबड्डी आपली माती आपला खेळ महाकबड्डी आपली माती आपला लिजा घरटची पकड फसलेली आहे आणि आता अपेक्षा टाकळे उलटी लात चपळाशी उलटी लात हालचालीत प्रचंड वेग आणि सळसळत्या हालचाली अपेक्षा टाकळेच्या 13 गुणांची पिछाडी तिला भरून काढायची आहे रत्नागिरीसाठी. नवीन रेडर आलेली आहे ठाणे टायगर्ससाठी. पायल पवार माफ करा तेजस्वी पाटेकर ठाणे टायगर्ससाठी. चढाईमध्ये नाविन्य आणि अपरसूटचा प्रयत्न रेखा सावंतने चपळपणे पाठलाग करून गुण मिळवलेला आहे. मागील सामन्यांमध्ये राहुल आपण बघू शकलो की रेखाने 3 का 4 वेळा पाठलाग करून तिने अतिशय उत्कृष्ट असे गुण घेतले अँड दॅट वॉज द टर्निंग पॉइंट ऑफ देअर मॅच. निश्चितपणे बारामती विरुद्धचा सामना रत्नागिरी केवळ 7% पॉईंट्स त्यांनी घेतले होते त्यात. बरोबर आहे राहुल. मैदानी खेळात बारामतीने मात केली होती रत्नागिरीवर पण त्यांची परसूटची जी नीती होती त्यात त्यांनी 7 पेक्षा जास्त गुण मिळवले होते. टाइम आउट संपलेला आहे. 7 मिनिटं बाकी आहेत रत्नागिरी रेडर्सला MKL मधल्या पहिल्या या स्पर्धेत आपलं आव्हान टिकून ठेवण्याचा. पुन्हा एकदा रत्नागिरीला संधी आहे लोन देण्याची आणि अपेक्षा टाकळे गारद उत्कृष्ट पकड चारी बाजूने तिथे. मला वाटतं हे दुसऱ्यांदा झालं की लोन देता देता पुन्हा एकदा परत पारडं फिरलं. परत एकदा वजनदार केलेला आहे पारड ठाण्याने आपला. वर्चस्व अजिबात कमी होऊन दिलेलं नाहीये ठाण्याच्या वाघिणींनी. थांबावून सोडणारी व्याघ्र गर्जना. परत एकदा स्पर्श स्नेहलचा आणि एक गुण. स्नेहल असे दोन्ही हात लांब करून डॉजिंग करते आणि जी झेप घेऊन समोरच्याला मारते तुम्ही बघू शकाल. आणि दुसरा पाय तिचा पुढची स्टेप असते ती मध्यरेषेकडे असते. अतिशय उत्कृष्ट अशी तिची ती लकब आहे. चौदा गुणांची आघाडी ठाणेकडे. सेकंड हाफ मधली 9 मिनिटं झालेली आहेत. रत्नागिरीला आता कसोशीने प्रयत्न करण्याची गरज आहे. परत एकदा स्नेहल शिंदेनी पकड झुगारलेली आहे. खरं तर तिची पकड चांगली झाली होती पण बाकीच्यांचा सपोर्ट टाइम नाही आला. ती वाट बघत राहिले की ती काय करते. बघा आपण बघताय बराच वेळ घेतला तिथे मदत करायला आणि परत एकदा 15 गुणांची आघाडी. कबड्डी हा एकजूट आणि सांघिक खेळ आहे. तुम्हाला सगळ्यांनी मिळूनच ते करायचं आहे. त्यामुळे टाइमली सपोर्ट इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि प्रत्येक चढाई ही नाविन्यपूर्ण टाकून तिने 6 खेळाडूंमध्ये 5 खेळाडूंमध्ये 4 खेळाडूंमध्ये अतिशय उत्कृष्ट असं गुण तिने घ्यायचा प्रयत्न केला आणि आपल्या संघाला तिने भारदस्त अशी आघाडी आणून दिली आहे. निश्चितपणे भारदस्त अशी आघाडी आहे आणि भारदस्त असे खेळाडू देखील ठाणे टायगर्सच्या संघामध्ये. वास्तविक एक पराभव त्यांनी चाकलेला आहे साखळी स्पर्धेमध्ये पण रत्नागिरीसाठी ही नवीन परिस्थिती आहे. आतापर्यंत अपराजित संघ त्यांचा. पुन्हा एकदा रेखाचा परस्यूट झपाट्यानं पाठलाग आणि मिळवलेला एक गुण. परस्यूट करण्यामध्ये वाकब्बर असलेली रेखा अतिशय चांगली अशा लकबीने ती तो गुण घेते आणि आपल्या संघासाठी तिचा हा चांगली कामगिरी. माफ करा ती अश्विनी होती नवीन रेडर रत्नागिरीची. आपल्या संघासाठी गुण मिळवून परतलेली अश्विनी शेवाळे. आणि आता परत एकदा मातब्बर स्नेहल शिंदे. परत एकदा अकारण अशी पकड मध्य रेषेपातळी पोहोचली असताना स्नेहल शिंदे तरी तिला ढकलण्याचा प्रयत्न अयशस्वी रेखा सावंतचा. ह्याला टेम्प्ट होणं म्हणतात किंवा थोडंसं मला वाटतं राहुल ती क्रॉस गेली तिला घेऊन मध्यरेषेकडे गेली. तेच जर ती सरळ गेली असती बाहेर तर तिने तिला बॉबीच्या बाहेर फेकलं असतं. निश्चितपणे पुश करताना ती पुश करत तिला तिने मध्यरेषेकडे घेऊन गेली. तिचा अँगल थोडासा चुकला. बरोबर आहे. आणि दरम्यान अपेक्षा टाकळीने एक गुण मिळवलेला आहे. चपळ टो टच केलेला आहे तिने. हे पहा खाली बसून बैठी लात आणि पदस्पर्श. तरीही अजून 11 गुणांची आघाडी ठाण्याकडे. केवळ 3.5 मिनिटं राहिलेली आहेत त्या सामन्याची. नवीन रेडर ठाण्यासाठी दीप्ती पारकर. परसूट केलेला आहे जोरदार या इथे.
पहा कोपऱ्यातली डिफेंडर कशी खाली बसलेली आहे. हा लोन देण्यामध्ये जर रत्नागिरीच्या अरे ही झाली चूक आणि परत एकदा रेखा बाद. 3 खेळाडूंमध्ये पकड केल्यामुळे रत्नागिरीला अजून एक बोनस पॉइंट मिळालेला आहे. सुपर कॅचचा पॉइंट त्यांना मिळाला आहे. परत एकदा आघाडी वाढवलेली आहे आपली रत्नागिरीच्या खेळाडूंनी 3 वेळा ही संधी हुकली आहे की ते लोन देऊ शकतील. आणि 3 वेळा ठाण्याने सुपर कॅचचा पॉइंट मिळवलेला आहे. हो निश्चित. अपेक्षा टाकायची चढाई. शेवटची 3 मिनिटं बाकी. एक खेळाडूला स्पर्श. अपेक्षा एक गुण घेऊन परतली आहे. वेगाने आता हालचाली करायच्या आहेत रत्नागिरी रेडर्ससाठी. वेळेची किंमत सोन्यापेक्षा जास्त सध्या. दीप्ती पारकर ठाण्याची. पकडलेला आहे दीप्ती पारकरला. चौड्यात पकड, कपड्यात पकड. सगळ्यांनी एकत्रपणे झडप घालून तिला त्या ठिकाणी गारद करून ठेवली आहे. उत्कृष्ट सांघिक कामगिरी रत्नागिरी रेडर्सची. अपेक्षांनी आता बाद होता कामा नये. हे पहा अपेक्षा पोचली आहे मध्यरेषेपर्यंत. त्यांनी शेवटची खेळाडू उरली आहे तिला फार फार तर बोनस देऊन परत पाठवून हा लोन द्यायलाच हवा त्यांनी. वेळ खूप कमी. रत्नागिरीकडे सगळं काही आहे पण वेळ नाही. सामन्याची शेवटची 2 मिनिटं उरली आहेत आणि 10चं लीड आहे ठाणेकडे. घटक्यात पाणी भरायला लागलेलं आहे. लवकरात लवकर तिने या खेळाडूला बाद करून परतायचं आहे. परतलेली अपेक्षा टाकाय. लोन चढवणे पहिल्यांदा रत्नागिरीने ठाण्यावर. पण केवळ 1.5 मिनिटं आहे त्यांना सामन्याचं चित्र बदलण्यासाठी. स्नेहल शिंदे परत एकदा कप्तान ठाण्याची. ठाण्याकडे 7 गुणाची आघाडी आहे. ठाण्याच्या रेडर्सचा स्नेहलचा असाच पवित्रा असेल की पूर्ण चढाई टाकून 30 सेकंद पूर्ण घ्यायचे आणि आपल्या क्षेत्रात परत जायचं. पूर्ण जबाबदारी ही रत्नागिरीच्या खेळाडूंवरच आलेली आहे. आता निश्चितपणे 1 मिनिट राहिलेला आहे. पहा परतलेली आहे. 1 गुण मिळून परतलेली आहे अपेक्षा. स्नेहल शिंदे चौडा पकड झुगारून. ठाण्याच्या संघाने चांगली रणनीती आखली आहे. ते एक एक खेळाडू आपला बाद करून त्यांना गुण देत आहेत. तिला लॉट लागायची संधीच देत नाहीयेत. निश्चितपणे लॉट लागून देत नाहीयेत. एक एक गुण मिळवून वेळ खात आहे ठाण्याचे खेळाडू. 30 सेकंद बाकी सामन्यामध्ये. परत एकदा चौडा पकड फसलेली आहे. ही जी आक्रमकता रत्नागिरीच्या खेळाडूंनी आता दाखवली आहे ती थोडी आधी सुरुवात करायला हवी होती राहुल. निश्चितच त्यांच्या खेळाचा परिणाम हा झालाच असता आणि तरी विजयी बघा आपण बघू शकता एक एक गुण प्लेअर अंगावर सोडून. पण आता घटकावर लिहिले आहेत छाया. 15व्या मिनिटाकडे वाटचाल आणि थोड्याच वेळात विजय घोषणा. म्हणूनच कुठली गोष्ट वेळेवर करायची ती त्याच वेळेला झाली पाहिजे नाहीतर परिणाम भोगावे लागतात. आणि ठाणे टायगर्स विजयी. पहिल्या मॅक्स महाकबड्डी लीगच्या अंतिम फेरीत धडक ठाणे टायगर्सचे. महाकबड्डी आपली माती आपला खेळ. महाकबड्डी आपली माती आपला